हॅलो गाईज, माझे नाव आहे प्रथमेश प्रदीप पवार. मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलो. रेसिपीचं नाव आहे समोसा स्टिक. आता आपले बटाटो धुवून कापून घेतलेला आहे. आता आपण हे शिजवून घेऊया. बटाटो शिजवायला ठेवले आहे. आता आपण शेगडी चालू करूया. बटाटो शिजत आले. आता आपण पीठ मळून घेऊया. आता आपण मैद्याचं पीठ घेऊया. आता आपण थोडंसं ओवा घेऊया. थोडंसं मीठ टाकूया. यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकूया. आता आपण पीठ छान मळून घेऊया. आपण पीठ मळण्यासाठी थोडंसं पाणी घेऊया. आता आपण थोडंसं पाणी टाकूया. पीठ मळून झालं. आता आपण 5 मिनिटांसाठी झाकून घेऊया. घट्ट असं पीठ मळून घेऊया. आता आपण समोसाची स्टफिंग करूया. त्यासाठी आपण बटाटा घेतले. आता आपण बटाटा स्मॅश करून घेऊया. बटाटे स्मॅश करून घेतले. आता आपण त्याच्यामध्ये बेकिंग मसाले टाकून घेऊया. आता आपण यामध्ये धनेपूड टाकून घेऊया. आता आपण लाल तिखट टाकून घेऊया. हळद घेऊया. आता आपण गरम मसाला घेऊया. थोडं मीठ टाकूया. थोडं कोथिंबीर टाकूया. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया. आपण हे छान मिक्स करून घेऊया. चपाती लाटून घेऊया. आपण बनवलेली स्टफिंग आपण लावून घेऊया. कढईने आपल्या चपातीला पाणी लावून घेऊया. आता आपण करंजी सारखं फोल्ड करून घेऊया. आता आपण कढईने दाबून घेऊया. आता आपण याचे काप करून घेऊया. आता आपण काप केले. आता आपण त्याला आकार करून घेऊया. हे बघा, आपली किती छान आकार झाले. आता आपण स्टिक तळण्यासाठी आपण कढईत तवे ठेवूया. यामध्ये आपण तेल टाकूया. आता आपण शेगडी चालू करूया. आता आपण तळायला घेऊया. हे बघा, किती छान आवाज येतोय.
आपले समोसा तिकडे रे झाले. तर हे बघा. माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि शेअर करा. नेक्स्ट टाइम मी अजून चांगली रेसिपी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.